आता येतं बघा. एक छोट्याशा गावात रमेश नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. जमीन कोरडी, पाणी नाही आणि कर्जाचा डोंगर. दररोज तो देवाला एकच प्रश्न विचारायचा, माझंच नशीब असं. नमस्कार मित्रांनो, आज ठरवल्याप्रमाणे आपण सकाळपासून जे काही प्रॅक्टिस झाले त्यामध्ये सुरुवातीला आम्ही काय केलं की ऑन स्क्रीन आम्ही प्रयत्न केला. जसा की एक छोटंसं स्क्रिप्ट घेतली, एक मोटिवेशनल होती स्क्रिप्ट. त्यामध्ये एक गरीब शेतकरी तो देवासमोर कशा विनवण्या करतोय आणि त्याला कसा साधू, त्याला एक छोटीशी शिकवण देतोय, अशी ही स्क्रिप्ट होती. पण जेव्हा मला ती स्क्रिप्ट वाचायची होती, ऑन स्क्रीन पाहायचं होतं की मी कसा दिसतोय, तर बऱ्याचदा मला भीती वाटत होती. असं घाबरगुंडी होत होती. बऱ्याचदा आवाज माझा खुलत नव्हता. मी अनेकदा घाबरत खूप होतो. माझ्या स्वतःवरचा विश्वास खूपच कमी होत होता, डळमळत होता आणि ह्या अशा गोष्टीमध्ये मी प्रयत्न करत होतो, पण मी त्यातून आतून थकत जात होतो. कारण ही माझी आजचा पहिलाच दिवस असल्यामुळे अनेक विसरून जाण्यासारख्याच्या घटना खूप होत होत्या. आवाज इतका व्यवस्थित नव्हता, की आपण सहजपणे बोलू शकू. मनावर एक नकळत मोठं दडपण होतं. आपल्यात काहीतरी कमतरता आहे हे जाणवत होतं. काही वेळेला हातपाय कापत होते. चेहऱ्यावर एक कोणीतरी गालावर मारल्यानंतर कसं लाल भडक होतो, लालबुंद चेहरा होतो, तसं काही जाणवत होतं. गाल लाल झाले होते, कान लाल झाले होते. तर हे असं होऊ शकतं. सर्वांनाच होतं असं काही नाही. पण जर माझ्यासारखा कोणी घाबरगुंडा असेल, तर असं होऊ शकेल असं मला वाटतंय. तर आजचा दिवस हा असा झाला. बघा तुम्ही पण प्रयत्न करा. माझ्या व्हिडिओला कमेंट करा. काही चुका झाल्या असतील तर क्लिअर सांगा. आणखीन धन्यवाद. आपण हा व्हिडिओ पाहिला. आता पुन्हा आपण दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओकडे उद्या वळू. धन्यवाद.